आज आपण आलेलो ठाण्याच्या किसन नगर मध्ये. रिक्षा आपली आलेली आहे. रिक्षावाल्याने जगायचं तर कसं जगायचं? मला ह्या रिक्षावाल्याला लय राग येतो आहे ना. मी मारते रिक्षावाल्याला थोडं. शब्द जर ऐकले ना तर माणूस असा वाटतं की ती रिक्षा चालवतोय का भिका मागतोय आम्ही. किसन नगर असू दे, ठाणा असू दे, लोकमान्य नगर असू दे, पण याला लाभचं भाडं पाहिजे. फॉरेन्सिक लॅबला कसं टेस्ट होते तशी आमची लॅब मध्ये नेऊन टेस्ट करतात. हा टाका ह्याच्यावर पहिला कायदा करा. टीव्ही वरती येणार ना लगेच भावाने गॉगल लावला. रस्ता एंट्री होती तो बंद केलाय, त्यामुळे स्थानिक लोक इथे रॉंग साईडने येतात आणि परत पोलीस उभे असतात, त्यांच्या फाईन सगळे रॉंग साईड मानतात. कोणाच्या जीवाला धोका होईल. राजकारणाचं रॉंग साईडने चालू आहे सगळं. राजकारणाविषयी आता काय बोलणार. त्यासोबत ठाण्यात एकनाथ शिंदे आलेले आहेत. ठाणा फिरून आम्ही आलो आहे किसन नगरमध्ये. आता किसन नगरमध्ये का आलं तुम्हाला सगळ्यांना माहिती. एकनाथ शिंदे इथूनच मोठे झाले खरं तर. आणि अजून काही रिक्षावाले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. खरं तर रिक्षावाल्यांच्या समस्या जाणून घ्यायच्यात. म्हणजे मुंबईकर असो किंवा ठाणेकर असो, ते रिक्षावाल्यांना त्रासलेले आहेत. किती वर्ष रिक्षा चालवत आहे? मला 8 वर्ष झाली. 8 वर्ष. काय समस्या आहेत ठाण्यातल्या, किंवा एक रिक्षा चालक म्हणून काय समस्या वाटतात? रिक्षाचा चालकाचं म्हटलं की आम्हाला ट्रॅफिकवाल्यांचं म्हणजे भरपूर त्रास होतो आहे. विनाकारण फाईन मारतात. जर युनिफॉर्म असेल तरी फाईन मारतात, सिग्नल तोडलं नसेल तरी फाईन मारतात. आणि कोणत्याही गोष्टीवर त्यांना आता जे फोटो कॅमेरा हे सांगितलं आहे मारायला, ते त्या म्हणजे बिनधडक कधीही ते कारवाई करतात. नाही कळतच नाही ट्रॅफिकवाले की फोटोग्राफर आहेत. हां, म्हणजे आता ते त्यांना आता मला वाटतं थोड्या दिवसांनी त्यांना फोटोग्राफरच व्हायला लागेल. आणि त्यांना ते सगळ्यांच्या रिक्षावाल्यांचं खास करून रिक्षावाल्यांनाच ते फाईन मारतात. बोलणार का? मराठी नहीं आता भाई. अरे यार ऐशापेक्षा मराठी नाही आता. समजता है, बोलने में थोड़ा दिक्कत होता है. ठाण्यातल्या समस्या काय तुमच्या? पण एवढं आहे की ज्याप्रमाणे वातावरण चाललंय त्याप्रमाणे माझ्या मते तरी असं वाटतंय की शिवसेना पूर्ण येणार 100%. मी ठाण्यातलेच आहात ना? ठाण्यात म्हणजे बालेकिल्ला समजा आपला आयुष्य इथेच गेलं पूर्ण. लहानाचा मोठा इथेच झालो मी. बालेकिल्लाच आहे आपला. हा तुमचा मला किल्ला वाटतं. हा आमचं बालेकिल्लाच आहे. हा काय समस्या काय ठाण्यातल्या तुमच्या? ठाण्यातल्या समस्या म्हणजे बघा आता कसं आहे माहिती आहे का, इथे रोड आता फक्त तुमच्या समोर समस्या दिसतात सगळ्या तुम्हाला. समोर तेवढे गाड्या लागलेल्या आहे, ट्रॅफिक जाम आहे. थोडंसं सगळ्या गोष्टी मॅनेज केल्या पाहिजेत. ट्रॅफिक जाम झाली नाही पाहिजे. रिक्षावाले इथे येतात, इथं फेरीवाले येतात, बाकीच्या गाड्या आल्यामुळे ट्रॅफिक जाम होते इथे. बाकीच्या गोष्टी सगळ्या समस्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे. रिक्षावाल्याने जगायचं तर कसं जगायचं? सगळ्या गोष्टीचं आम्हाला एकच म्हणणं आहे की आम्हा रिक्षावाल्याने जी हाडतूड, जी कायदा निघाला की त्याची म्हणजे इज्जत देत नाही का लोक? नाही 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 अहो, साधा रिक्षावाल्याचे बी शब्द जर ऐकले ना तर माणूस असा वाटतं की ती रिक्षा चालवतोय का भिका मागतोय आम्ही. म्हणजे अशी अवस्था आहे. कोणी बी राजकीयाने उठावं, पहिला कायदा आणावं, रिक्षावाल्याला बेशिस्त म्हणावं. काही सत्ताधाऱ्यांमधले असतात, काही विरोधकांमधले असतात, ज्यांनी त्यांनी म्हणजे एखाद्या फॉरेन्सिक लॅबला कसं टेस्ट होते, एखादा रोग आला तसा, मग तशी आमची लॅब मध्ये नेऊन टेस्ट करतात. हा टाका ह्याच्यावर पहिला कायदा करा. आता हे रिक्षावाले काका आपल्याला घेऊन आलेले आहेत ठाण्याच्या एका अशा स्पॉटवरती जिथे ठाणेकर सर्वाधिक आपला वेळ घालवतात. हा काय काका, याचं नाव काय? याला पासपोर्ट बोलतात, जुना पासपोर्ट MIDC एरिया. तर इथे हा आमचं इथे स्टँड आहे. ज्यांना पिवळी लाईन आखून दिलेली आहे, पिवळ्या लाईनीच्या आत हे असे आमचे रिक्षावाले उभे राहतात, जेणेकरून ट्रॉफिक होऊ नये. हे अशा लाईनीत असतात. समस्या काय होते, सरळ तिथून येणाऱ्या गाड्या, हातुरी मार्गे येणाऱ्या गाड्या, त्याच्यामध्ये इकडे U-टर्न मारला जातो. इथे U-टर्न मारला की तिकडून जे चेकनाक्यावरून गाड्या येतात त्या जाम होतात, आणि इकडून ज्या जाणाऱ्या असतात रघुनाथवरून वर त्या जाम होतात. म्हणजे ही कैची बसली जाते. तर आमची अशी अपेक्षा आहे सगळ्या इथल्या रिक्षा बांधवांची, वाहतूक शाखेला, की तुम्ही जर हादुरीमध्ये जाण्यासाठी गाड्या ठेवल्या, आतमध्ये येण्यासाठी न ठेवता मागच्या रोडनी जर गाड्या दिल्या तर बऱ्यापैकी ट्रॉफिक समस्या होऊ शकते. ट्रॉफिक आहे तशीच आहे पहिल्यापासून, उलट जास्त झाली आहे ट्रॉफिक. काय करता तुम्ही ट्रॅफिकमध्ये? काय करत थांबायचं, मग रुमाल काढायचा, घाम पुसायचं, सिग्नल सुटेल तेव्हा जायचं. बाकी काही नाही करायचं, बस वेट. आणि पॅसेंजर काय करता? पॅसेंजर पण थांबतात, काय करणार ते.
एक काकू आमच्या रिक्षामध्ये बसलेली आहे, मग असून काहीतरी बोलतायत. त्या काय काकू, काय एवढा राग, कसला राग आलाय? मला रिक्षावाल्याचा भरपूर राग आलेला आहे. कारण पेशंट असले तरी ती लोक घेऊन नाही जात. का? आम्ही भाडं देतोय ना, आम्ही नाही भाडं देत. किसन नगर असू दे, ठाणा असू दे, लोकमान्य नगर असू दे, पण यांना लांबचं भाडं पाहिजे. आम्ही भाडं देत नाही का? आम्ही देत भाडं. हा, पण ही लोक मजबुरी समजून नाही घेत. एक म्हातारी इथे पडली तरी तिला घेऊन जात नाही हॉस्पिटलला. काय ते देणार ना पैसे? तिला म्हटलं मी देते पैसे, मी तिला घेऊन जा. मला ह्या रिक्षावाल्याला लय राग येतो. हे लोकांना मी मारते रिक्षावाल्याला थोडं. इथं जे रस्ता एंट्री होती तो बंद केलाय. तो एंट्री होती ती बंद केली, त्यामुळे स्थानिक लोक इथे रॉंग साईडने येतात आणि रॉंग साईडने आल्यामुळे इथे ॲक्सिडेंट, बरेच वेळा इथे ॲक्सिडेंट झालेला आहे. बरोबर. ॲक्सिडेंट झाल्यामुळे तिथं लोकांना, स्थानिक लोक तर फिरून जाऊ शकत नाही आणि परत पोलिसवर उभे असते, त्यांच्या फाईन, हे लोकांना, स्थानिक लोकांना सहन करायला लागतो हे त्रास. आज खरं तर आपण आलो होतो ठाण्यामध्ये. ठाण्यातल्या रिक्षा चालकांशी आपण संवाद साधला, अनेकांशी गप्पा मारल्या आणि त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत किंवा रिक्षावाल्यांमुळे कुणाला प्रॉब्लेम होतो का. एक ताई आपल्याला भेटली, जोरदार बोलल्या त्या ताई. तर एकंदरीत फक्त जनतेचे नाही तर आज आपण रिक्षावाल्यांवरती थोडासा फोकस केला. ही रिक्षा घेऊन आपण ठाण्यात आलो होतो. तर आता इथून पण आपल्याला जायचं आहे दुसरीकडे. तर तुम्ही एक काम करा, तुम्ही आमचा शो असाच रोज पाहत राहा. आम्ही नवनवीन कंटेंट तुमच्यासाठी घेऊन येतो. चला.